आजचा व्हिडिओ आहे ना, हे एक लाईफ स्किल आहे. कारण मला असं वाटतं, की हे जर मला कोणी अर्ली 20मध्ये सांगितलं असतं किंवा टीनेजमध्ये सांगितलं असतं, तर मी खूप माझा टाईम वाचवला असता. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपण नवीन व्यक्तीला भेटताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपल्याला कोणीच समजवत नाही किंवा कोणी सांगत पण नाही. पण आपण तसं नाही केलं, तर आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकू शकतो किंवा आपण आपल्या लाईफचा खूप मोठा पिरियड हा वेस्ट करू शकतो. कारण की आपल्याला पूर्ण वेळ फक्त त्या व्यक्तीला ओळखण्यात जातो आणि आपला फक्त एक टाइम वेस्ट होतो आणि नंतर आपल्या हातात काहीच मिळत नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की हा तुमच्यासाठी प्रचंड हेल्पफुल ठरणार आहे. आपण मोस्ट ऑफ द टाइम नवीन व्यक्तीला भेटताना एक चूक करतो, ते म्हणजे आपण त्या व्यक्तीला, ती व्यक्ती जशी आहे तशी न बघता, एक तर तिच्याबद्दल खूप निगेटिव्ह प्रेडिक्शन करतो, आधीच भेटण्याच्या आधीच त्याबद्दल निगेटिव्ह काहीतरी विचार करतो, नाहीतर एकदम पॉझिटिव्ह करतो. आणि त्यामुळे असं होतं की एकतर आपण निगेटिव्ह विचार केला, तर त्या व्यक्तीने थोडं काही निगेटिव्ह वागलं किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीला नाही म्हटलं, तर आपण असा विचार करतो की नाही, माझं बरोबर आहे, ही व्यक्तीच निगेटिव्ह आहे, ही व्यक्ती चुकीचीच आहे. आणि जर आपण एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह विचार करत असेल, तर त्या व्यक्तीने थोडे एफर्ट्स टाकले, खूप चांगलं बोलली स्टार्टिंगला, तर आपल्याला असं वाटतं की नाही, ही व्यक्तीच चांगली आहे, ही व्यक्ती मला जशी आहे तशीच हवी आहे, माझ्या जे काही डोक्यात इमेज आहे माझ्या पार्टनरबद्दल ही कम्प्लिटली मॅच करते. आणि मग आपण काय करतो की आपल्या डोक्यातली इमेज ही फिट इन करायला जातो. पण आपण इथे चुकतो, कारण की आपण ती व्यक्ती जशी आहे तशी न बघता आपली इमेज आणि ती रियालिटी मॅच करायचा प्रयत्न करतो आणि सिच्युएशन मॅनिप्युलेट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपल्या हॉबीज आणि त्या व्यक्तीच्या हॉबीज किंवा आपल्या आवडती प्लेसेस किंवा डिश, आवडत्या गोष्टी या सेम असतील, तर आपल्याला वाटतं यार ही व्यक्ती माझ्यासारखीच आहे. किंवा सपोज मला जर स्पिरिच्युअलिटी आवडते, तर एखादी व्यक्ती जर स्पिरिच्युअलिटीबद्दल बोलली, तर मला असं वाटेल की ही व्यक्ती माझ्यासारखीच आहे, म्हणजे माझं आणि हिचं पूर्णपणे पटू शकतं, पुढे आमचं चांगलं फ्युचर आहे. पण इट डज नॉट डिफाईन की ती व्यक्ती चांगलीच असेल किंवा ती पूर्ण पिक्चर आपण न बघता फक्त एक त्यातला जो आपल्याला हवा आहे तो पार्ट आपण काढतो आणि त्याच्याकडे फोकस ठेवून आपण पूर्ण त्या व्यक्तीची इमेज तयार करतो. त्याच्यामुळे काय होतं की आपण एकदा एकदम एक्स्ट्रीम पॉझिटिव्हला जातो किंवा एक्स्ट्रीम निगेटिव्हला जातो, पण ती व्यक्ती जशी आहे तसं आपण बघतच नाही. सो याच्यासाठी ना एक खूप चांगलं सोल्युशन आहे की आपण बी इन द प्रेझेंट मुमेंट. आपण जशी ती व्यक्ती आहे तशी बघितली पाहिजे. ठीक आहे, त्या व्यक्तीच्या 4 गोष्टी नाही आपल्याला आत्ता या पॉइंटला आवडणार, पण मे बी पुढे जाऊन आपल्याला रिअलाइज होईल की ती व्यक्ती आणि आपण ॲक्च्युअलमध्ये सेम आहोत. पण जेव्हा आपण खूप शॉर्ट टर्ममध्ये हे डिसिजन घेतो ना, की फक्त खूप छोट्या-छोट्या, जसं लाईक्सवरनं किंवा डिसलाईकवरनं, म्हणजे लिटरली आपण जे सोशल मीडियाचे जे स्टँडर्ड्स आहेत ना, ते मॅच करायला जातो आपल्या रिअल लाईफमध्ये आणि मग तिथे प्रॉब्लेम होतो. आणि सेम गोष्ट जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती वाटते, की या व्यक्तीच्यात माझे 4 गोष्टी खूप जुळताय, पण मग थोडा वेळ जाऊ द्या ना. आपण बघू ना, की पुढे जाऊन खरंच काही जुळतंय का? कारण बऱ्याच वेळा शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला वाटतं पण, की या व्यक्तीचं माझं खूप चांगलं जुळू शकतं आणि मग त्या व्यक्तीबरोबर खूप वेळ घालवल्यानंतर जाणवतं, की नाही, ही व्यक्ती कंप्लीटली डिफरंट पर्सन आहे. हे अनेक असे केसेस बघितले आहेत, की आधी खूप जमत असतं, डेट करतात आणि जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा त्यांना रिअलाईज होतं, की आपलं जमतच नाहीये. आणि त्यावेळेस असं होतं, की आता लोकांना समजलंय, सोसायटीमध्ये आता झालेलं आहे, एंगेजमेंट झाली आहे आणि आता लग्नाची डेट फिक्स झाली आणि आता काय करायचं? आता लोकांना कळालंय तर लग्न करावंच लागेल. किंवा कधी-कधी असं होतं, की खूप सीरियस रिलेशन असतं, खूप मोठ्या पिरियडचं असतं आणि मग ती इतकी सवय होते, की आपण जे काही निगेटिव्ह पॉइंट आहेत, ते आपण दुसऱ्याचे खूप चेंज करायला जातो आणि जर ते चेंज नाही झाले, तर आपण पण सफोकेट फील करतो आणि समोरची व्यक्ती पण त्या रिलेशनमध्ये सफोकेट फील करते. पण फक्त सीरियस रिलेशनशिप आहे आणि सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा वेळेस जर आपण लग्न केलं किंवा लग्नासारखा मोठा डिसिजन घेतला, तर आपण फ्युचरमध्ये त्याचं रिग्रेट करणारच आहे. आपण काही एक्सपेक्ट दुसरं काही करू नाही शकत. आणि ही गोष्ट मला खूप लवकर समजली आणि त्यामुळे मला माझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारे डिसिजन घेता आला. कारण की आपण गोष्टी जशा आहेत तशा जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला रियालिटी मिळते. म्हणजे आपण सिच्युएशन मॅनिप्युलेट करत नाही. आपल्याला जे हवं असतं, आपण ज्या फॅन्टेसाइज दुनियेत असतो, आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात, ड्रीम लाईफमध्ये असतो, त्यामधून बाहेर येण्यासाठी मदत होते. कारण की रिअल लाईफ आणि जे फॅन्टेसाइज केलेलं जे लाईफ आहे किंवा आपल्या बॉलिवूडमध्ये किंवा सोशल मीडियावर जे काही दाखवतात, ग्लोरीफाय केलेलं जे लाईफ आहे, ते खूप
तफावत आहे त्याच्यामध्ये. आपण असं खूप 4 गोष्टी जुळतात. मला फिरायला आवडतं, मला ट्रॅव्हलिंग आवडतं, मी फूडी आहे, मी जिम फ्रीक आहे. या गोष्टींवर लग्न नाही डिसाईड होत. कारण जर आपण बघितलं, एक लॉजिकली विचार केला, तरी पण आपल्याला काही वेळा फ्रेंडशिप होते तेव्हा पण असं वाटतं की खूप लवकर फ्रेंडशिप होते. एखाद्या चांगल्या कम्युनिकेशनने लगेच फ्रेंडशिप होऊन जाते. आपण त्या व्यक्तीला बेस्ट फ्रेंड मानायला लागतो आणि मग त्याच्यानंतर काही पिरियड नंतर असं वाटतं की ही व्यक्ती काहीतरी वेगळीच आहे आणि मग आपल्याला त्याचा त्रास होतो. तर आपण बघितलं पाहिजे की फ्रेंडशिपमध्ये पण असं जर फील होतं, तर जेव्हा आपण लग्नासारखा मोठा डिसिजन किंवा रिलेशनशिपसारखा मोठा डिसिजन जेव्हा घेत असतो, तेव्हा आपण थोडासा वेळ घेतला पाहिजे आणि गोष्टी आहेत तशा बघितल्या पाहिजे. कारण की आपण जर तसं नाही बघितलं, तर फक्त रियालिटी मॅनिप्युलेट होईल. आणि कसं असतं की आजकाल जेव्हा एखादी व्यक्ती, समोरचा पर्सन आपल्याला त्याच्या क्लोज सर्कलमध्ये दाखवत असेल किंवा इंट्रोड्यूस करून देत असेल किंवा त्याच्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करून देत असेल, तर आपण डायरेक्ट कन्क्ल्युजनला येतो की त्या व्यक्तीचं आपल्यावर खूप प्रेम आहे, ती व्यक्ती सिरियस आहे आणि ही इज द राईट वन किंवा शी इज द राईट वन. पण तसं न करता थोडा वेळ घेतला पाहिजे आपल्या क्लोज सर्कलला इंट्रोड्यूस करून देण्याआधी पण. कारण की एक सोसायटल प्रेशर पण येतं त्यानंतर आणि कुठेतरी आपण आहे ना, आपण त्या ट्रॅपमध्ये फसू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप इझिली काही 2-4 भेटींमध्येच आपल्याला जर कोणी चांगलं बोललं, तर आपल्याला ती व्यक्ती पूर्णपणे चांगली वाटते. पण एक विचार करा की खरंच आपण इतके इझी गोईंग आहोत का, की 2-4 कॉन्व्हर्सेशन चांगले झाले, चॅटिंग चांगली झाली किंवा त्या व्यक्तीने वेळ दिला, बेअर मिनिमम गोष्टी जरी केल्या, तरी पण आपण डायरेक्ट लग्नावर किंवा रिलेशनशिपच्या मोठ्या गोष्टीवर आपण जम्प केलं पाहिजे. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, आपलं पास्ट असतं, त्याच्यामध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन झालेली असते आणि त्या काही टॉक्सिक पॅटर्न जर समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याला नाही दिसला, तर आपल्याला समोरची व्यक्ती डायरेक्ट ग्रीन फ्लॅग वाटायला लागते आणि आपण डायरेक्ट कन्क्ल्युजनवर जम्प करतो की समोरची व्यक्ती ग्रीन फ्लॅग आहे. पण तसं नसू शकतं. जर एखाद्या गुण किंवा एखादा प्रॉब्लेम मागच्या रिलेशनमध्ये जो असेल, तो ह्या रिलेशनमध्ये नसेल, डज नॉट मीन या रिलेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नसेल. कारण आपण जर बघायला गेलं तर प्रत्येक रिलेशनमध्ये, प्रत्येक फ्रेंडशिपमध्ये काही ना काही सेट ऑफ प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला ते डील करावे लागतात आणि इव्हेंच्युअली आपल्याला ते जमतं. पण आपण काय करतो की लग्नाच्या आधी किंवा रिलेशनशिपच्याच आधी इतकं जास्त विचार करतो त्याबद्दल की कसं होणार, मला ते जमेल की नाही, आणि आपण मग सेल्फ डाऊट करायला लागतो आणि मग गोष्टी आपण मॅनिप्युलेट करतो, सिच्युएशन मॅनिप्युलेट करतो किंवा लग्नाआधीच खूप जास्त आपण त्या गोष्टी क्लिअर करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे लग्न करण्याची भीती किंवा रिलेशनशिपची भीतीच इतकी जास्त बसते की आपण त्या नवीन व्यक्तीला जसं आहे तसं बघत नाही किंवा खूप जास्त आपण स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये जातो आणि मग आपण असा विचार करतो की नाही, हे माझ्यासाठी नाहीच आहे, मी रेडीच नाही आहे. सो आपण त्यापेक्षा गोष्टी जशा आहेत तशा जर बघितल्या, तर आपण एक कुठेतरी रॅशनल डिसिजन घेऊ शकतो, जो आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण हे डिसिजन जनरली आपण इमोशन बेस घेण्यापेक्षा आपण रॅशनली घेतले पाहिजे. पण आपण हे विचार पण केला पाहिजे की ऑल द टाईम आपण रॅशनल नसू शकतो. इट्स अ इरॅशनल थॉट. सो आपण हाही विचार केला पाहिजे की आपण नक्की त्या व्यक्तीला नक्की आहे तसं बघतोय का, की आपण स्वतःच्या मनामधली जी इमेज आहे ती मॅच करायचा प्रयत्न करतोय. आणि मी असे बरेच मुलांची किंवा मुलींच्या गोष्टी ऐकते की लग्नानंतर त्या व्यक्तीला आपण चेंज करू किंवा लग्नानंतर या गोष्टी आपण चेंज करू त्या व्यक्तीमधल्या. पण एक विचार करा की आपण स्वतः तरी एका एजमधनं गेल्यानंतर आपण चेंज होऊ शकणार आहे का? नाही. मग आपण दुसऱ्याला चेंज करण्याचा जो विचार करतोय हा किती इररॅशनल आहे. प्रॅक्टिकलच नाही तो मुळामध्ये. कारण की जेव्हा आपण बळजबरी एखाद्या नात्याप्रमाणे त्या व्यक्तीला चेंज व्हायला भाग पाडतो, तेव्हा ती व्यक्ती पण काहीतरी रिटॅलिएट करेल, ती व्यक्ती पण त्या गोष्टीला तयार नसेल. आणि हे एक कुठेतरी खूप चुकीचं एक्सपेक्टेशन आहे की आपण त्या व्यक्तीला लग्नानंतर चेंज करू किंवा आपण त्या व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुधरवू. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये इतकं प्रेम आहे की आपण त्या व्यक्तीला सुधरवू शकतो, तिचं लाईफ चांगलं करू शकतो. पण हा एक अत्यंत इरॅशनल थॉट आहे की आपण समोरच्याला आपल्या प्रेमाने किंवा आपण त्या व्यक्तीला खूप जास्त केअर, अटेन्शन, लव्ह दिलं तर ती व्यक्ती कम्प्लिटली सुधरेल आणि आपल्याला जशी आहे तशी वागायला लागेल. तसं नसतं रिॲलिटीमध्ये. माणसाचे स्वभाव, हॅबिट्स एका पॉईंटपर्यंत चेंज होऊ शकतात, पण त्याच्यापेक्षा जास्त चेंज नाही होऊ शकत.
आणि आपण गोष्टी जशा आहेत तशा बघितल्या तर आपण आपल्या लाईफमधले पण कॉम्प्लिकेशन्स कमी करू आणि दुसऱ्याच्या लाईफमध्ये पण आपण कॉम्प्लिकेशन्स करणार नाही आणि सगळं काही चांगलं होईल. आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांना आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच इंटरेस्टिंग टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि तुम्हाला नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.